येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर उभे राहा. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येतील. क्या बात है, क्या बात है. आता मला गुरु सरांकडे यायचंय. गुरु सर आमच्याकडे आलेत म्हटल्यावर आमची अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी प्लीज ऐकवावं. रोजच्या जगण्याची एक कविता मी म्हणतो, कारण प्रेमगीत खूप लिहिल्याने प्रेम कविता या विषयाचा धसका नेहमी म्हणतो की पाडगावकरांनी म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, पण ते गीतकारासाठी नसतं, कारण प्रत्येक निर्माता सांगतो की माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिही. त्यामुळे तर तेच शब्द त्याच भावना काय नवीन लिहिणार. तर ते वेगळ्या प्रकारची एक कविता आहे. आपल्या प्रत्येकाला आयुष्यात छळणारा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्न बाहेर फेकला तर आपण खूप वेगळं काहीतरी करू शकू. तो प्रश्न आहे की चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो. चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो, परी नेमका येऊन छळतो. प्रश्न एक कातील, पण लोक काय म्हणतील. वा, क्या बात है. झेलीत पाऊस चिंब भिजावे. खूपदा वाटतं की झेलीत पाऊस चिंब भिजावे, सुचेल गाणे तिथेच गावे, वाटे शिंगे मोडून व्हावे, वासरात सामील, पण लोक काय म्हणतील. क्या बात. भीडभाड हुसकाविन म्हणतो, भीडभाड हुसकाविन म्हणतो, जगास हिम्मत दाविन म्हणतो, फाडीन म्हणतो सर्व मुखवटे, जिथे जसे दिसतील, पण लोक काय म्हणतील. चौकट मोडून बघेन म्हणतो, मनासारखे जगेन म्हणतो, परी नेमका येऊन छळतो. प्रश्न एक कातील, पण लोक काय म्हणतील. क्या बात, क्या बात है. आता मला बेलाकडे यायचंय. बेला इकडे आलेली आहे म्हटल्यानंतर सगळ्यांची एक अपेक्षा आहे की बेलाकडून आणखीन आम्हाला काहीतरी ऐकायचंय. सुरुवातीला एक झलक ऐकली आम्ही. मला असं वाटतं की बेला आणि मी खूप कमी गाणी गायलो आहेत, त्याची एक झलक आम्ही ऐकतो. क्या बात आहे, आम्हाला आवडेल. तर गुरु आणि अमितराज, मला तुमच्याकडे सुद्धा यायचंय, पण तत्पूर्वी मला परत एकदा मिलिंद सर तुमच्याकडे यायचंय की मराठीतलं तुमचं काम तर आम्ही सगळे बघतो, त्याचं कौतुक तर होतं, पण एक नवीन हिंदी फिल्म येते, तिचं नाव आहे डॉटर, आणि त्याचंही संगीत तुम्ही केलेलं आहे आणि गीतं लिहिलेली आहेत सरांनीच, तर त्याबद्दल तुम्ही मला सांगा. डॉटर ही मेधा मेंदळे त्याची प्रोड्युसर आहे आणि रुचा मेंदळे हिरोईन आहे त्याची. आणि हा विषय अतिशय छान विषय. एक अनाथाश्रमात मुलगी असते, ती एका घरामध्ये येते आणि तिथे कसे त्यांचं ती एक फॅमिली असते, त्या फॅमिलीचे काय प्रॉब्लेम्स होतात, तिला कसं अडॉप्ट केलं जातं, असं थोडंसं खूप सोशल एक त्याचा इश्यू आहे, तो एक विषय त्याच्यामध्ये आहे. कैलाश खेरने त्यातलं एक गाणं गायलं आहे, शाननी एक गाणं गायलं आहे, साधना सरगमने गायलं आहे, निहिरा जोशी आणि अर्थात मी एक गाणं गायलं आणि ते अर्थात मी गायलं आहे आणि खूप वेगळ्या स्टाईलचं गाणं आहे माझं. म्हणजे टिपिकल जे रोमॅन्टिक माझी इमेज आहे, गारवाची इमेज आहे, ते न करता एक ॲटम सॉन्ग स्टाईल गाणं एक ते पण गायलेलं आहे मी, आणि तसंच त्या स्टाईलने यांनी लिहिलं आहे पण. तर असा हा चित्रपट 24 एप्रिलला रिलीज होणार आहे, तर तो सर्वांनी बघावा अशी सगळ्यांना प्रेक्षकांना विनंती आहे. किशोर सर, तुम्हाला एका कामानिमित्त पुढे जायचं मला माहिती आहे, पण तुम्हाला इथून असं नाही सोडता येणार. काय, माझे पप्पा आहेत या घरात सर, आणि माझे पप्पा असे आहेत की त्यांना सगळ्यांना भेटायचंच असतं. अरे रे पप्पा, थकलो बाबा. कुठे थकायला गेला होता तुम्ही काम करायला? अरे खूप लांबून आलो मी. तुला एक
पप्पा आमच्या डोक्यावर पडलेले आहेत पप्पा. नमस्कार नमस्कार. ह्याला भाऊ कदम. वा वा वा. बघ ना सेम टू सेम. पाणी झरतच बघ बघ, कविता पण या. हे मी फॅन आहे यांचा. तुम्ही सगळ्यांचेच फॅन आहात. नाही खरंच. हो मग नीट ओळखत नाही तुम्ही. अरे शोएब अख्तर. काय स्पीड आहे, काय बॉलिंग. आता थांब मी बॅट शोएब अख्तर होतच नाही यांच्याबरोबर. पप्पा काय पण नाही करत पप्पा. आता नाही होऊन जाते बॉलिंग करायच्या. बॅट बॅट थांब हात नाही. अरे पप्पा ते नाही आहेत बॉलर. नाही नाही नाही. आता थांब म्हणलं तरी टाकणार हा बॉल. नाही नाही असं नाही. थांबा ना. हॅलो. हा पप्पा काय हे फोन आला जरा. हॅलो 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 हा येतो. हा कुठे आय लव्ह यू टू. कुठेस तू. अरे कोण आलाय बघ. कोण आहेत? ओळखलं काय आला. नाही याला ओळखण्यासारखं काय आहे याच्यात. अरे हा आपला. कोणीस तू. कोणीस तू. काय आलास इथं. आणि आमच्या घरातून काय आलास तू. काका काका टीचर तू काय आलास. नाही नाही काका मी कवी आहे काका. अरे हा अरे हा कवी आहे. कोण ओळख. हेमांगी कवी. नाही नाही मी हेमांगी कवी नाही, मी हंगामी कवी. तू हेमांगी कवी नाही. नाही मग काय फायदा. कशाला आलाय तुम्ही. नाही मी टोपण नावाने लिहितो पण. वा वा काय 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 नाव आहे? काय तुझं? झाकण. वा 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 मस्त असं कुठे नाव असतं का. हा असं कुठे झाकण कुठे नाव असतं का काही. का काकण नावावर तुम्ही अख्खा सिनेमा करता. झाकण नावाने मी कविता केली तर कशाला जळता. सर कवी आले. कवी कवी आले सगळे त्यांच्या समोर. तुझ्या कविता सादर कर. माझी कविता सादर. पाऊस कधीचा पडतो. वा वा पाऊस कधीचा पडतो. वा वा. पाऊस कधीचा पडतो. कळलं कळलं पुढे काय पुढे. थांबा ना जरा. ए तुला काय टेन्शन आहे. थांब ना. पाऊस पडतो भिजलाय ना तो. बोलल नंतर. पाऊस पाऊस कधीचा पडतो. झालं पुढं. झाडांची पडती पाने. वा. पाऊस कधीचा पडतो. झाडांची पडती पाने. बूट खराब माझा झाला रस्त्याच्या त्या चिखलाने. सर मी शीघ्र कवी आहे सर. शीघ्र. अरे माझं तिकडं पण लिहितोस तू. काही लोक बेडरूम मध्ये लिहितात, कुठं हॉल मध्ये लिहितात. तू तिकडे पण लिहितोस. नाही, तसं नाही सर. म्हणजे इन्स्टंट कविता करतो सर मी. इन्स्टा. हा बोल. हा. हा तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता. वा. तुझ्या बटाच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. सर तुझ्या बटांच्या हिंदोळ्यांवर झोके घेता घेता लक्षात आलं तू थकली होतीस. बटा हातात आल्या तेव्हा कळलं तू टकली होतीस. तुमचं काय वेगळं काय ते. सर ते कविता आहेत माझ्या डोक्यात होत्या बाहेर आल्या. सर एक स्पेशल कविता सर नुकतीच लिहून आणली आहे सर मी. वाचा वाचा. थंडी आहे खूप. हा. प्यायला हवं वेज मंचाव.
काय मला वाटलं तूप. नाही सर, व्हेज मंचावर तूप कसं असेल सर? थंडी आहे खूप, तूप टाकून पिऊ या व्हेज मंचावर सूप. खायला हवा भाकर आणि झुणका, चल रे भोपळ्या टुणका टुणका. काय सर, ते झुणकाला रायमिंग नव्हतं ना सर. कसं टुणका मस्त वाटतंय सर. सर मला जायला जागा ठेवा सर.